अकोला जिले के अकोट तहसील के मारोड़ा गांव के एक किसान ने खारपान क्षेत्र में भी कृषि क्षेत्र में क्रांति ला दी है। परंपरागत जैविक पद्धति को पीछे छोड़ते हुए उन्होंने 14 एकड़ में नवाचारपूर्ण खेती का उपक्रम शुरू किया है। उनके इस प्रयोग से आसपास के अन्य किसानों को भी प्रेरणा मिल रही है। दूर दूर तक पानी का कोई स्रोत न होने के बावजूद मीठे पानी की व्यवस्था कर ड्रिप सिंचाई के माध्यम से विभिन्न फलों के पौधे और पर्यावरण संरक्षण से जुड़े वृक्षों की बड़े पैमाने पर रोपण किया गया है। प्राकृतिक संरक्षण को प्राथमिकता देते हुए खेत में बहुवर्गीय फसलों की खेती कर किसान विठल गावंडे ने खारपान क्षेत्र में एक आदर्श उदाहरण प्रस्तुत किया है। कड़ी मेहनत और योजनाबद्ध पद्धति और आधुनिक तकनीकों के सही उपयोग से उन्होंने लाखों की आमदनी प्राप्त की है। उनके इस प्रयोग से आसपास के अन्य किसानों को प्रेरणादायक दिशा मिल रही है। आमचा हा जो परिसर आहे म्हणजे मरोडा, हा संपूर्ण परिसर खारपान पट्टा म्हणून घोषित आहे आणि या परिसरात गोळ्या पाण्याचा दूरदूरपर्यंत स्रोत नाही आहे। मी सर्वप्रथम गोळ्या पाण्याच्या साठवणीची व्यवस्था केली, त्याकरता एक भला मोठा तलाव केला आणि त्यामध्ये नैसर्गिक पावसाचं वरचं पाणी आणि या व्यतिरिक्त पठार नदीवरून जवळपास 200 पाईप टाकून नदीवरलं पाणी सुद्धा मी शेततलावात घेतलेलं आहे। आणि या गोळ्या पाण्यामधून मी सुरुवातीला पारंपरिक पीक घेत होतो, परंतु माझ्याकडे पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे मी फळबागेकडे वळलो आणि फळबागेच्या माध्यमातून मी पेरूची लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड केलेली आहे। त्यामध्ये एक रकमी उत्पादन देणारे मोहगणीचे झाडं लावलेले आहेत, चिंचेचे झाडं लावलेले आहेत मोठ्या प्रमाणात। आणि जे फळबागेचं उत्पादन आहे माझं, त्याच्यासोबत मी मधात जे पारंपरिक पीक आहे कपाशीचं ते सुद्धा घेतो आणि यामधून मला एक दुहेरी उत्पन्न सुरू झालं। एक झालं फळबागेचं आणि दुसरं जे पीक आहे आपलं पारंपरिक, त्या दोन ओळीच्या मधातलं कपाशीचं, त्या कपाशीच्या नंतर सोयाबीन वगैरे वगैरे रब्बी आणि खरीपाचे पिके मी त्यामध्ये घेतो आणि अशा प्रकारे माझा हा या ठिकाणचा हे आहे।